राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकासाठी एक आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। येणाऱ्या 1 सप्टेंबर 2025 पासून आता सरकार तुम्हाला 10 वस्तू मोफत देणार आहे। गेल्या 5 वर्षापासून तुम्हाला सरकारच्या माध्यमातून गहू आणि तांदूळ मोफत मिळतच आहे। यासाठी तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला जात नाही। त्याच धर्तीवर तुम्हाला 10 मोफत वस्तू केंद्र सरकारकडून देण्याची आता घोषणा झाली आहे। यामध्ये 10 मोठ्या भेट वस्तू या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत, जे तुम्हाला पिवळे व केशरी रेशन धारकांनाच हे मिळणार आहेत। तुमच्या घरामध्ये जर पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ सुद्धा भेटणार आहे। आता तुमच्याकडे घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही यासाठी याचा लाभ देखील घेऊ शकता। या योजनेमध्ये तुम्हाला अनेक मोठमोठ्या सुविधा आता केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहेत। रेशन कार्ड धारकांना नियमामध्ये आता मोठा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे। 3 महिन्यांमध्ये तुम्हाला एकत्र गहू आणि तांदूळ एकदाच 3 महिन्याचा दिलेला आहे। आता 1 सप्टेंबर पासून सर्व रेशन कार्ड धारकांना परत एकदा गहू आणि तांदूळ 3 महिने पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहेत। परंतु या धान्यासोबतच आता 10 वस्तू भेट वस्तू या ठिकाणी रेशन धान्य दुकानामध्ये तुम्हाला मिळणार आहेत। यामध्ये आता भरपूर मोठमोठ्या वस्तू असणार आहेत, ज्याचा फायदा आता देशातील 80 कोटी रेशन धारकांना या ठिकाणी मिळणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे रेशन कार्ड धारक यामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना महिन्याला पाहायला गेलं तर 1000 रुपयाची पेन्शन देखील आता या 14 जिल्ह्यामध्ये आता मंजूर करण्यात आले आहे। आता नरेंद्र मोदी सरकारने पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना 1000 रुपये, कुटुंबातील आता रेशन कार्ड धारकांना 1000 रुपये पेन्शन आता या ठिकाणी मिळणार आहे। आता समजा तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, त्या ठिकाणी तुमच्या कुटुंबामध्ये 4 ते 5 जण आहेत, तुम्हाला या ठिकाणी 5 जणांची मिळून प्रत्येक व्यक्तीला 200 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत। असं प्रत्येक कुटुंबामध्ये 4 ते 5 जण असतात, असं सर्वांचे मिळून तुम्हाला रेशन कार्डवरती 1000 रुपये तसेच तुम्हाला मिळणार आहेत। आणि त्याच्यासोबत 10 वेगवेगळ्या वस्तू देखील मिळणार आहेत आणि त्याच्यासोबत गहू आणि तांदूळ देखील तुम्हाला 1 सप्टेंबर पासून या ठिकाणी मिळणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता नरेंद्र मोदी सरकारने या ठिकाणी देण्यात आली आहे। तसेच तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे गहू आहे तर गव्हाचा तुम्हाला आटा सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला गव्हाचं पीठ सुद्धा या ठिकाणी आटा मिळतो, तो देखील दळून त्या ठिकाणी गव्हाचे पीठ सुद्धा सरकार देणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता समोर येत आहे। याचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। खरोखर तुम्हाला या ठिकाणी आता रेशन कार्ड धारकांना महिन्याला 1000 रुपयाची पेन्शन देखील या 14 जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय सरकारने आता घेण्यात आलेला आहे। याचा लाभ कसा घ्यायचा यासाठी तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन धारकांना आता याचा मोठी संधी देखील आहे, त्यामुळे याचा लाभ तुम्हाला नक्की कसा घ्यायचा। सरकार सध्या वेगवेगळ्या योजनेद्वारे रेशन कार्ड धारकांना आर्थिक मदत करत आहे। काही जणांना भांडी वाटप करत आहे, काही जणांना रेशन कार्डवरती पाहायला गेले तर वेगवेगळ्या वस्तू देखील वाटप करत आहेत, काही जणांना घरी मंजूर करून देत आहे। अशाच प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला तर तुमच्या घराजवळ पिवळे किंवा रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 10 वेगवेगळ्या वस्तू महिन्याला 1000 रुपये पेन्शन तुम्हाला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देणार आहे। तुम्ही शेतकरी असाल, तुम्हाला माहितच आहे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल त्यांना नमोचे 2000 रुपये सरकार देते, PM किसानचे सरकार तुम्हाला 2000 रुपये देते, लाडक्या बहिणीचं असाल तर तुम्हाला सरकार महिन्याला तुम्हाला त्या ठिकाणी 1500 रुपये देते। अशा वेगवेगळ्या सरकारच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळत असतात। तशाच प्रकारे ज्यांच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्या सर्वांना त्या ठिकाणी 1000 रुपयाची पेन्शन देखील करण्याची घोषणा नरेंद्र मोदी सरकारने आता केलेली आहे। सर्वात मोठा 10 वर्षातील ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आले आहे। जर तुम्हाला 1000 म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्डवरती तुम्हाला 1000 रुपये घ्यायचं असेल तर नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे, काय अटी आणि नियम असणार आहेत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्हाला तुम्हाला समजावून सांगणार आहे। बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आले की तुमच्या घरामध्ये यासाठी मतदान कार्ड असायला पाहिजे। म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये 4 ते 5 जण आहेत तर यापैकी कोणा एकाकडे त्या ठिकाणी मतदान कार्ड असायला हवं असं देखील सांगण्यात आले। म्हणजे जे नागरिक आता मतदान करतात त्यांच्याजवळ मतदान कार्ड आहे अशा नागरिकांना आता पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्डवरती 1000 रुपये देण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये एका जर व्यक्तीचं त्या ठिकाणी वोटर ID कार्ड म्हणजे मतदान कार्ड असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। तुम्हाला सुद्धा आता केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला मतदान कार्ड असेल तर तुम्हाला 1000 रुपयाची पेन्शन सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आले आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपले देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला भरघोस मतदान झाल्याने सरकारच्या माध्यमातून नागरिकांना खुश करण्यासाठी सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मागच्या 2 महिन्याच्या पाठीमागे अनेक नागरिकांना घरकुल मंजूर करण्यात आले,
तसेच अनेक नागरिकांना 300 युनिट त्या ठिकाणी लाईट सुद्धा पिवळे केसरी रेशन कार्ड धारकांना मोफत देण्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला लाईट बिल पण मोफत पाहिजे असेल त्यासाठी सुद्धा सरकारने एक नवीन योजना पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्ड धारकांना काढण्यात आली आहे। याचा लाभ तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघायचा आहे। यासाठी तुम्हाला त्याचा फायदा कसून करून घ्यायचा हेच देखील तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा, पिवळे किंवा केसरी रेशन धारकांना सरकारच्या माध्यमातून वेगवेगळा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला या ठिकाणी गॅस सिलेंडर तुम्हाला पाहायला गेलं तर तुम्हाला विकत घ्यायची गरज नाही। तुम्हाला पाहायला गेलं तर फक्त तुम्हाला 450 ला केसरी किंवा रेशन कार्ड धारकांना याचा लाभ देण्यात येतोय। 450 रुपयाला या तुम्हाला पिवळे किंवा केसरी रेशन धारकांना गॅस सिलेंडर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। याचा लाभ सुद्धा तुम्हाला कसा घ्यायचा हे देखील तुम्ही पुढे सांगणारच आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असेल, सरकारच्या माध्यमातून महिलांना देखील तुमच्या घरातील त्या ठिकाणी तुम्हाला स्कूटी वाटप देखील होणार आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठे निर्णय या ठिकाणी घेण्यात आले। तुम्हाला कदाचित हे ऐकून विश्वास बसत नसेल, परंतु सरकारच्या माध्यमातून आता 1 सप्टेंबर 2025 पासून सगळ्यात मोठे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी महिलांना स्कूटी देखील या ठिकाणी वाटप होणार आहे, हे तुम्हाला सांगणारच आहे। परंतु आता पुढील ज्या वस्तू आहेत त्या भयंकर तुमच्यासाठी फायद्याच्या आहेत, मोठमोठ्या वस्तू आहेत। जर तुम्ही बाजारामध्ये या वस्तू विकत घ्यायला गेला तर तुम्हाला 1000 रुपये त्या ठिकाणी 50,000 ते 60,000 रुपये मोजावे लागणार आहेत। एवढ्या मोठ्या वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत। परंतु कोणकोणत्या नागरिकांना हे मिळणार आहेत, यासाठी अटी आणि पात्रता काय आहेत, यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे द्यावी लागणार आहेत हेच तुम्हाला मी लगेच सांगणार आहे। तसेच तुम्हाला 1000 रुपये त्या ठिकाणी पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारकांना कसे मिळवायचे त्यासाठी कोणकोणती प्रोसेस आहे हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे आता लक्षपूर्वक बघा, यासाठी अटी आणि पात्रता सरकारने काय लावलेत। सगळ्यात महत्त्वाची अटी अशी लावलीत की तुम्ही भारताचा नागरिक असावा, तसेच तुमच्या घरामध्ये कोणत्याही एका व्यक्तीचं मतदान कार्ड असावं। बघा, तुम्ही त्या ठिकाणी भाजपला मतदान केले, भरघोस मतांनी निवडून आल्याने सरकार तुमच्यावर खुश होऊन पिवळ्या किंवा केसरी रेशन धारकांना सर्वात मोठा लाभ या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। जर तुमच्या घरामध्ये तुमच्या 65 वयापर्यंत जर कोण ज्येष्ठ नागरिक असाल त्यांच्यासाठी एक वेगळा आनंदाचा त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाभ मिळणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही यासाठी भारताचा नागरिक असणं अतिशय गरजेचं आहे। तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड पाहिजे, तुमच्या घरामध्ये कोणत्याही एकट्या व्यक्तीचं मतदान कार्ड पाहिजे, म्हणजे वोटर ID कार्ड म्हणजे ओळखपत्र पाहिजे। ही सर्व तुम्हाला आता या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे द्यावी लागणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड देखील पाहिजे, तरच तुम्हाला हा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। कोणाकोणाला अपात्र केलं जाणार आहे, कोण पात्र होणार आहे, कोणाकोणाला 1000 रुपयाची पेन्शन मिळणार आहे, कोणकोणत्या व्यक्तीला स्कूटी मिळणार आहे, कोणाकोणाला 450 रुपयाचा रेशन कार्डवरती गॅस सिलेंडर मिळणार आहे। आता हे लगेच पहा। आता बघा, या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्याने रेशन कार्ड धारक कुटुंबासाठी कोणताच निर्णय घेतलेला नव्हता। त्यामुळे सर्वात मोठा निर्णय त्या ठिकाणी पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकासाठी या ठिकाणी लागू करण्यात आला आहे। जसं तुम्हाला सरकारच्या माध्यमातून पिवळ्या व केसरी रेशन धारकांना लाडक्या बहिणीला 1500 रुपये येतात, PM किसान योजनेचे 2000 रुपये येतात, नमो शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये येतात, तशा प्रकारे आता एक नवीन लाभ सरकारच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी देण्यात येतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कदाचित ही बातमी तुम्ही ऐकलेली पण असेल, परंतु तुम्हाला सांगू इच्छितो, पिवळ्या किंवा केसरी रेशन धारकांना आता 1 सप्टेंबर पासून त्या ठिकाणी आता सर्वात मोठा आनंदाचा जो निर्णय या ठिकाणी लागू होतोय तो म्हणजे तुम्हाला रेशन धान्य घेण्यासाठी दुकानात या ठिकाणी रांगेत उभं राहण्याची गरज नाही। अखेर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर झालाय। त्यामुळे तुम्हाला जर या ठिकाणी आता वैताग आला असेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी रांगेत रेशन धान्य दुकान जाऊन तुम्हाला घ्यायचा वैताग आला असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून जे तुम्ही आता बातमी ऐकली असे सुद्धा असेल की 2 टेम्पो सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावाला वाटप करण्यात येणार आहेत। त्या 2 टेम्पोद्वारे तुम्हाला गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून आता घरी येणार आहेत। यामध्ये 10 वस्तू देखील असणार आहेत। वेगवेगळ्या वस्तूचं तसेच मोफतपणे गहू आणि तांदूळ जे मिळतंय तसं तर तुम्हाला मिळणारच आहे। तसेच तुम्ही एक अर्ज भरला तुम्हाला गॅस सिलेंडरची टाकी 450 रुपयाला मिळणार आहे। तसेच काही नागरिकांना 1000 रुपयाची पेन्शन देखील त्या ठिकाणी मिळणार आहे। अशा प्रकारे वेगवेगळा लाभ तुम्हाला रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी मिळणार आहे। तर याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी रेशन कार्ड धारकांना मोफत अन्नधान्य घरी आणून त्या ठिकाणी सरकार देणार आहे। याची कोणकोणती प्रोसेस असणार आहे 2 मिनिटाच्या आत मी तुम्हाला सांगणार आहे। यासाठी तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी सेवेमध्ये नोकरीत नसावा,
तुमच्या घरामध्ये कोणतीही पेन्शन व्यक्ती घेणारा नसावा, तसेच तुमचं उत्पन्न हे 1 रुपये ते 2.5 लाखाच्या वरती जादा कामा जाता नये यासाठी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला महत्वाची 4 कागदपत्रे देखील सादर करावी लागणार आहेत. पहिलं कागदपत्र उत्पन्नाचा दाखला, त्यावरती तुम्हाला 3 वर्षापेक्षा जास्त उत्पन्न चेक केलं जाणार आहे. मागील 3 वर्षामध्ये तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती नसावं. तुम्हाला दुसरं महत्वाचं कागदपत्र यासाठी लागणार आहे, तो म्हणजे तुमचा 7/12. ज्या शेतकरी जमीन जास्त आहे त्यांना या वस्तूचा लाभ कोणताही मिळणार नाही असे देखील सांगण्यात आले. त्यामुळे तुमची जमीन फक्त 5 एकराच्या आतमध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला या वस्तूचा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. तर बघा, महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला हा लाभ घेण्यासाठी नेमकं काय काय प्रोसेस आहे, आता तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे. आता बघा, हा लाभ घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला 1,000 रुपयाची पेन्शन कशी मिळवायची हे ते तुम्हाला सांगणार आहे. कारण पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्डधारकांना आता कुटुंबाला त्या ठिकाणी जगण्यासाठी तुम्हाला 1,000 रुपयाची पेन्शन मिळणार आहे. तसेच 400-450 रुपयाची गॅसची टाकी पण मिळणार आहे. तसेच तुम्हाला मोफतपणे गहू आणि तांदूळ घरला आणून दिले जाणार आहेत. त्याद्वारे सरकारच्या माध्यमातून 2 टेम्पो जे आहेत ते नेमले आहेत. तर ते तुम्हाला लाभ कसा घ्यायचा तेच मी तुम्हाला सांगणार आहे. 1,000 रुपयाची पेन्शन तुम्हाला जी मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला पेन्शन बँकेमध्ये येणार आहे आणि ती बँका ज्या आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका आहेत असं देखील सांगण्यात आले. त्यामुळे या 10 बँकेमध्ये तुमचं खातं असेल तरच तुम्हाला ती पेन्शन मिळणार आहे. तर या बँकेमध्ये पहिल्यांदा सांगतो, पहिली बँक सांगण्यात आली ती म्हणजे युनियन बँक. तुमचं जर यामध्ये खाते असेल तर तुम्हाला या पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना पेन्शन त्या ठिकाणी 1,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर दुसरी बँक सांगण्यात आले ते म्हणजे बँक ऑफ इंडिया. 3 नंबरची बँक सांगण्यात आली बँक ऑफ महाराष्ट्र. त्यानंतर पोस्ट ऑफिस, इंडियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक. पुढची बँक सांगण्यात आली ते म्हणजे कॅनडा बँक. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बँक आहे ते म्हणजे बँक ऑफ बडोदा. जर या बँकेत जर कोणतेही तुमचं खातं असेल तर तुम्हाला पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्डधारकांना हा लाभ कोणत्या ठिकाणी देण्यात येतोय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी एक नवीन नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या 10 वस्तू मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला डाळी आहेत, वेगवेगळ्या हरभऱ्याच्या डाळी, त्यामध्ये तेल देखील मिळणार आहे, रवा मिळणार आहे. त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी रेशन कार्ड धारक कुटुंबांना एक पेन्शन देखील मिळणार आहे. ती म्हणजे 1,000 रुपयाची पेन्शन आहे. ती वयाच्या 65 वरील ज्येष्ठ नागरिक तुमच्या घरामध्ये असतील तर त्यांना ती मिळणार आहे. ते म्हणजे मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या माध्यमातून परत एकदा सरकारने आता वयाच्या 65 वरील पिवळ्या किंवा केशरी रेशन धारक कुटुंबासाठी त्या ठिकाणी मुख्यमंत्री वयश्री योजना त्या ठिकाणी चालू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. याचा आता JR देखील येणार आहे. आता JR आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पेन्शन या ठिकाणी मिळणार आहे. आता 450 रुपये गॅस सिलेंडर तुम्हाला कसा मिळणार आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तुम्ही ते 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळतात. तर त्याच्या माध्यमातून सध्याला 450 रुपये सूटमध्ये तुम्हाला गॅस सिलेंडर त्या ठिकाणी मिळणार आहे. परंतु याचा JR देखील लवकरच राज्य सरकार काढणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मोफतपणे गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणून दिलं जाणार आहे, त्या जिल्ह्यात देखील कधी दिलं जाणार आहे सरकारच्या माध्यमातून आता सध्या बैठक चालू आहे. 1 सप्टेंबरपासून हा निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु पुढील 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला हा मोठा निर्णय घेऊ शकतात. या ठिकाणी येण्या जाण्याचा रेशन धान्याचा दुकानाला जो वेळ आहे ते देखील तुमचा आता वाचणार आहे आणि मोफत तुम्हाला धान्य घरी आणून देण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाभ मिळणार आहे बघा, शेतकरीचे जिल्हे आहेत ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, धाराशिव, बुलढाणा. पाहिलं गेलं तर परभणी, नंदुरबार, धुळे, अकोला, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हा लाभ देण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. हा लाभ तुम्हाला लवकरच मिळण्याची शक्यता आहे. तर बघा, तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरे YouTube चॅनल आहे ते YouTube चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.